त्या 139व्या श्लोकामध्ये भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त झाले. जीवा जन्मदारिद्र्य ठाकोनी आले. देहबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. एक एक शब्द समर्थांचा खूप सखोल असतो. प्रत्येकच संतांचे जे काव्य असतं तर ते स्फुरणातून आलेलं असल्यामुळे त्याला ईश्वरी स्पर्श असतो. त्या सिक्वेन्सला सुद्धा महत्व असतं. आणि तसंच त्यातल्या प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे त्यांची भरपूर साधना त्याच्या मागे असते. त्या सगळ्या साधनेचं सामर्थ्य त्याच्या पाठीमागे असतं. त्यामुळे भ्रमे नाडळे पहिल्या शब्दात समर्थ म्हणतात, की भ्रम, भ्रम झालेला आहे तुला. आता भ्रम ही गोष्ट इतका छान शब्द आहे हा. ज्याला भ्रम झालेला असतो त्याला असं वाटत नसतं, की आपल्याला भ्रम झालाय, पहिली गोष्ट. रोगाचं तसं नसतं. ज्याला रोग झालाय त्याला कळू शकतं, की मला रोग झालेला आहे. पण त्याला वाटत असतं, कळत असतं. पण ज्याला भ्रम झालाय, त्याला असं वाटत नसतं, की आपल्याला भ्रम झालाय. त्याला ते सगळं खरंच वाटत असतं. कुणीतरी त्याला सांगावं लागतं, की "अरे तुला भ्रम झालेला आहे" म्हणून. म्हणून भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त झाले. वित्त म्हणजे संपत्ती, पैसा. आणि तुला कसला भ्रम झालाय? तर मीची ओळख ही केवळ माझ्या देहापुरतीच मर्यादित आहे, माझ्या व्यक्तिमत्त्वापुरतीच मर्यादित आहे. असा तुला भ्रम झालाय असं समर्थ आपल्याला सांगतात. कारण संत अखंड जागृतावस्थेत म्हणजे खऱ्या अर्थाने जागृतावस्थेत, ज्ञानी अवस्थेत असं आपण म्हणूया. अशा अवस्थेमध्ये असतात. तर त्यामुळे त्यांना भ्रम झालेला नसतो. तेव्हा ते आपल्याला सांगू शकतात, की "अरे तुला भ्रम झालाय." त्याप्रमाणे समर्थ इथे सांगतात, की "भ्रमे नाढळे, तुला भ्रमामुळे कळत नाहीये. तुझ्याकडे जे मोठी संपत्ती होती, ती गुप्त झाल्यासारखी झाली." एखादी गोष्ट आपण घरामध्ये शोधत असू, स्टेपलर हरवतो, कात्री हरवते, चिमटा हरवतो स्वयंपाकघरातला. तर हरवतो म्हणजे खरं तर बऱ्याचदा तो समोरच असतो. पण तो आपल्याला दिसत नसतो. नंतर लक्षात येतं, की अरे हे तर समोरच होतं. आपल्याला कसं काय दिसलं नाही? त्यावेळेला आपल्याला दिसत नसतं याचं कारण आपण त्या घाई गडबडीमध्ये ते शोधतो. आपलं चित्त थाऱ्यावर नसतं. नीट लक्ष देऊन बघितलं, की थोडं शांत झालं, की ते दिसतं. त्याचप्रमाणे थोडं शांत होऊन लक्ष आपलं जे सारखं सतत बाहेर आहे, ते थोडंसं आतमध्ये वळवून स्वच्या ठिकाणी ठेवल्यानंतर हे कळेल, की ती संपत्ती म्हणजे काय आहे. त्यामुळे ते गुप्त झालेलं आहे असं समर्थांनी म्हणलंय म्हणजे ते एखादी वस्तू हरवलेली शोधणाऱ्या माणसाला जसं वाटतं, की ते गुप्तच झालंय का काय जणू काही, त्याप्रमाणे समर्थांनी इथे म्हणलं. भ्रमे नाढळे वित्त ते गुप्त झाले. जीवा जन्मदारिद्र्य ठाकून आले. उभ्या जन्माचं दारिद्र्य असा पण त्याचा अर्थ आहे, की तू जर हे ज्ञान प्राप्त करून घेतलं नाहीस, तर हे दारिद्र्याला अंतच नाहीये तुझ्या या. मग दारिद्र्य कसलं दारिद्र्य आहे? तर अनुभूतीचं दारिद्र्य आहे. अनुभूतीचं दारिद्र्य म्हणजे काय? तर अनुभूती सुखाची ही केवळ किंवा आनंदाची ही केवळ इंद्रियांच्या मधनं भोगल्या जाणाऱ्या विषयातून तू घेतोयस आणि ती एका पॉइंट नंतर संपून जातीये, कमी होतीये. इंद्रियांची पण क्षमता कमी होतीये. आणि मग तुला कळत नाही, की असा आता शाश्वत आनंद कुठून मिळवायचा, समाधान कुठून मिळवायचं. असं हे तुझं
अनुभूतीचं दारिद्र्य आहे. कारण तुझी अनुभूतीच पक्क्या ज्ञानाची नाहीये, असं समर्थ सांगतात. समाधानाचा ठेवा नसल्याचं हे दारिद्र्य आहे. पण हे जन्मदारिद्र्य आल्यासारखं आहे याचं कारण का? जोपर्यंत ही प्रक्रिया तू करणार नाहीस, शांत बसणे, स्वचा वेध घेणे आणि आत्मस्वरूप आधी ओळखणे आणि मग हळू तिथे स्थिर राहण्याचा प्रयत्न करणे. ही प्रक्रिया जोपर्यंत तू सिन्सिअरली फॉलो करणार नाहीस, तोपर्यंत हे दारिद्र्य तसंच राहणार आहे. आणि ती जर तू जन्मभरात केली नाहीस, तर जन्मदारिद्र्यच राहील, असं समर्थांनी सांगितलं. जेव्हा जन्मदारिद्र्य ठाकून आले, समोर ठाकलंय उभं तुझ्या ते. आणि दुसरं आणखीन एक त्याचा अर्थ ते म्हणजे की असाच तुझा जन्म गेला, तर त्या दारिद्र्यातच तुझा अंत होईल आणि पुढचा जन्म सुद्धा तुझ्या या अज्ञानामध्येच येईल. त्यामुळे पुढच्या जन्माचं सुद्धा दारिद्र्य तू याच जन्मामध्ये पेरून ठेवते. म्हणजे जन्मदारिद्र्य म्हणजे हे सतत जन्म घेण्याचं दारिद्र्य आणि जन्मभराचं दारिद्र्य असे त्याचे दोन्ही अर्थ आहेत. जोपर्यंत ज्ञान प्राप्त होणार नाही, जोपर्यंत आत्मस्थिती प्राप्त होणार नाही, तोपर्यंत हे दारिद्र्य सतत जन्म घेत राहण्याचं, जन्म-मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकण्याचं, हे दारिद्र्य सुद्धा तसंच राहील. आणि जोपर्यंत तू ही या जन्मात प्रक्रिया करणार नाहीस, तोपर्यंत जन्मभर ते दारिद्र्य तसंच राहील. जेव्हा जन्मदारिद्र्य ठाकून आले. देहबुद्धीचा निश्चय ज्या टळेना. देहबुद्धी याचा अर्थ मी शरीर आहे, मी म्हणजे व्यक्तिमत्व आहे, अशी आपल्याला असलेली मुळातच जाणीव. ती पर्सनॅलिटीची जाणीव असावीच लागते. पण म्हणून समर्थांनी म्हणलंय, की देहबुद्धीचा निश्चय की तेवढाच मी आहे. मी म्हणजे त्याच्या पलीकडे काही नाहीच. किंवा त्याच्या पलीकडे असलेलं मीचं जे स्वरूप आहे, ते मला जाणून घ्यायचं नाहीये, अशी असणारी नेणीव. आपण परमामृत चिंतन या मुकुंदराज स्वामींच्या ग्रंथाचा देखील मागे थोडा अभ्यास केला. त्यामध्ये सुद्धा आपण ही गोष्ट बघितली, की नेणीव याचा अर्थ मला ज्ञानाकडे जाता येत नाही, याचं कारण जी माझ्याच मनातला जो निग्लिजन्स असतो किंवा मला ते करायचं नसतं. मला स्ववर राहायचं नसतं. मला नाम घ्यायचं नसतं. अनंत अंग आहेत त्या नेणिवेची म्हणजे. फक्त आळस किंवा फक्त निग्लिजन्स असं अंग नाही, तर अहंकार हा सुद्धा त्याच्यात एक भाग आहे. किंवा मी किती पापी आहे, मला कुठे आता हे करून मला काय ईश्वर प्राप्ती होणार आहे का? असं पण त्याच्यामध्ये एक अँगल असतो. पण या सगळ्या नेणिवेचं निरसन करून, या सगळ्या गोष्टी सोडूनच देऊन, केवळ जाणीव आणि जाणीवेवरतीच राहणे, हा निश्चय आत्मबुद्धीचा करायला पाहिजे. म्हणून समर्थांनी म्हणले, की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, असं दुसऱ्या एका ओवीत म्हणलंय. म्हणजे दुसऱ्या एका श्लोकात म्हणलंय. त्याचं कारण हेच आहे. पण इथे समर्थ म्हणतात, की हा देहबुद्धीचा निश्चय ज्या टळेना, हा निश्चय, की तेवढा देह म्हणजेच मी आहे, हे व्यक्तिमत्व म्हणजेच मी आहे. हा निश्चय टळत नाही याचा अर्थ तो जोपर्यंत माणसाचा कमी होत नाही, तो थर जोपर्यंत माणसाच्या अंतःकरणावर तसाच आहे, तोपर्यंत जुने ठेवणे, जे आधीपासूनच जुनं म्हणजे अनादी अनंत असं ते मूळ ते तत्वस्वरूप जे आहे ते अनादी अनंत आहे. काही वर्षांपूर्वी ते खूप जास्त होतं आणि आता ते खूप कमी आहे वगैरे असं तत्वस्वरूपाला असं काही नसतं. ते ऑल टाईम एव्हरीव्हेअर आणि इन द सेम अमाउंट तसंच आहे. त्याला स्थल, काल आणि परिस्थिती असं देश, काल, परिस्थिती असं म्हणलं जातं. त्या सगळ्या ठिकाणी, सगळ्या वेळेला सेम सारख्या प्रमाणात तेवढंच आहे ते. पण हे सगळं आम्हाला अनुभवायला कसं येईल? कारण का हे सगळे नुसते शब्द झाले, की हे तत्व तसं आहे. ते सगळीकडे आहे.
ते आनंद स्वरूप आहे. पण ते जाणेल कसं? तर ते आम्हाला जाणता कसं येईल? तर खरं तर मीच ते आहे. वेगळं काही आणखीन जाणण्याचा प्रश्न नाहीये. मग मी काय करायचं? तर शांत राहायचं आणि अवधान स्ववर केंद्रित करायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी हा दृष्टांत दिला, की एक राजा जर स्वप्नात भिकारी झाला आणि असं म्हणू लागला, की "मी भिकारी आहे, मला पैसे द्या." तर त्याला जाग आल्यानंतर हे कळेल, की "अरे, मी राजाच आहे. मी कशाला भीक मागतोय?" पण राजा स्वप्नात भिकारी झाल्यावर जसा वागेल, तसं तू आत्ता वागतोयस, असं ज्ञानोबांनी त्याच्यामध्ये उपदेश केलाय त्या ओवीमध्ये. म्हणून संतांचं वेगळेपण काय असतं, तर हे जे गुप्त झालेलं वित्त आहे आपल्याकडचं, ते त्यांच्या ठिकाणी कायम स्थित असतं. मोक्षरूपी संपत्तीने ते अलंकृत झालेले असतात. जसं समर्थांनी म्हणलंय एके ठिकाणी. मोक्षश्रिया अलंकृत. ऐसे हे संत श्रीमंत. जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. की म्हणजे फक्त ते स्वतः श्रीमंत झाले असं नाही. कित्येक जीवांना त्यांनी नृपती, कित्येक जीवांना असंच त्यांच्याकडे असलेलं धन जाणवून देऊन त्यांना श्रीमंत केलं. त्याच्यात पण ही मेख आहे, की पैसे देऊन नाही श्रीमंत केलं. अनुभूती देऊन श्रीमंत केलं, की अनुभूतीचा मार्ग सांगून श्रीमंत केलं. तर हे जुने ठेवणे, हे मीपणे कळेना व्यक्तिमत्त्वाचा सेल्फ आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या कामना, इच्छा आणि सगळाच ओव्हरऑल संसार म्हणजे मनाची बाहेर लक्ष देण्याची प्रवृत्ती, असा त्याचा खरा अर्थ आहे मीपणा याचा. म्हणजे ओरिजिनल मीचं स्वरूप न जाणून घेता, जे काही सगळं आजूबाजूला मन हिंडत असतं, भटकत असतं, मनाची चंचलता असते. त्या सगळ्याला आवरून केवळ स्वच्या वरती मन स्थिर करणे. उलट उलट माघारा प्राण्या, फिर गोते खाशी. भरला पूर मायेचा लोंढा, वाहून या जाशी. या काव्यामध्ये तेच म्हणतात मुक्ताबाई. मुक्ताबाईंनी जे चांगदेवांना उपदेश केला त्याच्यातल्या या ओव्या आहेत. उलट उलट माघारा प्राण्या म्हणजे मनाला म्हणलेलं आहे. उलट उलट माघारा म्हणजे इथे लक्ष दे. फिर गोते खाशी. भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जाशी. मायेचा लोंढा आणि पूर हे सगळं मनातल्या वृत्तींनाच म्हणलंय. शांत बसून आपण मस्तकात लक्ष केंद्रित करायला गेल्यावर आपल्याला हे कळतं, की मन आवरणं किती कठीण आहे. भवनदीचे पाणी सखया मोठ्या ओढीचे, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथून खाली पाडिते. क्षणभंगुर संसार त्याचा भरोसा नाही. दुर्लभ नरतनू गेल्या पायी पडशील पस्ताई. अरे तुला मानवी देह मिळालाय ना, त्यातच तू हे करून घे, असं मुक्ताबाई म्हणतात. म्हणे मुक्ताबाई चांग्या पाहे अंतरीची खूण, सद्गुरूचे चरण तुझला नेतील उद्धरून. आणि हे सद्गुरूंचे चरण उद्धरून नेतील म्हणजे त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चालणे आणि ते मार्गावरनं चालणे म्हणजेच आपलं मन, त्याचं अवधान त्यांच्या मार्गावर ठेवणे. म्हणजे केवळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, त्यांच्या गुणांचे गोडवे गाण्यावरती असं नव्हे, तर आपल्या मनाचं अवधान त्यांनी जिथं ठेवायला सांगितलंय तिथे म्हणजे स्ववर, आत्मस्वरूपावर, आपल्या मूळ स्वरूपावरती ठेवणे आणि त्या ठिकाणी लक्ष ठेवून शांत राहून आपली उपासना चालू ठेवणे आणि ही साधना रेग्युलरली चालू ठेवण्याचा प्रयत्न करणे, ही मुख्य गोष्ट आहे. त्यानुसार आपण आता थोडा वेळ शांत बसूया. 3 वेळा ओंकार करून 20 मिनिटं ध्यान करूया. हरिओम तत्सत.